नाशकातल्या रिंग रोडला स्थानिक शेतकऱ्यांनी आता विरोध दर्शवलेला आहे। मोजणीला आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी घेराव घातलाय। दरी मातोरी परिसरातील शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। परत जा झालं आता सगळं बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये शेतकरी रस्त्यावर उतरले तर नाशिक अक्कलकोट राष्ट्रीय महामार्गाला शेतकरी आता विरोध करतायत। शेतकऱ्यांनी सामूहिक आत्मदहनाचाही इशारा दिलेला आहे। 5 पट मोबदला देण्याची इथले शेतकरी आता मागणी करतायत। अक्कलकोट आणि चेन्नई हा जो नवीन डिसेंबर महिन्यामध्ये जो रस्ता मंजूर केलेला आहे त्या रस्त्याचे जी नवीन जे 3S नोटिफिकेशन आहे ते जाहीर झालं पाहिजे आणि यापूर्वी जे काही JM झालेलं आहे संयुक्त मोजणी ते संयुक्त मोजणी आता आपण ते रेकॉर्डवर आणलं पाहिजे आणि खोटे JM जे अधिकाऱ्यांनी तिथं AC मध्ये बसून तयार केलेले आहेत एक त्यांचे व्हिडिओ शूटिंगच्या आधारे ती व्हिडिओ शूटिंग अतिशय बोगस आहे। संयुक्त मोजणी न करता ते JM केलेले आहेत। मला वाटतं याच्यामध्ये जी चूक आहे ही भूसंपादन बीडचे जे भूसंपादन अधिकारी आहेत त्यांची चूक आहे। त्या भूसंपादन अधिकाऱ्यावर कारवाई करावी। लातूर जिल्ह्यातल्या खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना लागणारं शैक्षणिक साहित्य शाळेतूनच खरेदी करावं असा घाट या खासगी शाळांनी घातलाय। त्यामुळे लातूर शहरातील आणि जिल्ह्यातील शैक्षणिक साहित्य विक्री करणारे व्यापारी आता अडचणीत आले। साहित्य विक्री बंद करण्यात यावी आणि शाळांवर कारवाई करावी अशी मागणी या व्यापाऱ्यांनी केलेली आहे। शाळेने विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिकवावं आणि शाळेचे जे शासनाने नेमून दिलेलं काम आहे योग्य प्रकारे ते करावं। तर शाळेवाले याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आयकर विक्री कर महापालिकेचा व्यापारी टॅक्स कोणत्याही प्रकारचं त्यांनी भरलं जात नाही त्यांच्याकडून। त्यामुळं त्यांनी यावर्षी कोणाही शाळेवाल्यांनी वह्या पुस्तकं विक्री करू नये आणि यापुढे त्यांनी विक्री करायचा प्रयत्न केलास तर त्या शाळेसमोर आम्ही व्यापारी उपोषणाला बसू। धुळ्यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। शिक्षणाच्या बाजारीकरणाविरोधात आक्रोश मोर्चा काढण्यात आला। पालिशा महाविद्यालय गेट ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गाने हा मोर्चा काढला गेला। उठ दोस्ता उगार मूठ तूच थांबव तुझ्या शिक्षणाची लूट अशा घोषणांनी इथला परिसर दणाणून गेला होता। जिल्ह्यातील कृषी ITI वैद्यकीय अभियांत्रिकी आणि विविध महाविद्यालयातल्या शेकडो विद्यार्थ्यांनी या मोर्चात सहभाग घेतला। स्पर्धा परीक्षा शुल्क कमी करणं प्रलंबित शिष्यवृत्ती तत्काळ जमा करणं विद्यार्थिनींच्या मोफत शिक्षणाची अंमलबजावणी शासकीय वसतिगृहांचं नूतनीकरण आणि ग्रामीण विद्यार्थ्यांना मोफत बस पास अशा मागण्या यावेळेला करण्यात आलेल्या आहेत। शासनाने घोषणा केली आहे परंतु त्याची प्रत्यक्षामध्ये अंमलबजावणी होताना दिसत नाहीये। अशा शिष्यवृत्ती असेल मागच्या 2 वर्षापासून विद्यार्थ्यांना दिली जाणारी ज्या वेगवेगळ्या शिष्यवृत्ती आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना असेल सावित्रीबाई फुले आधार योजना असेल यासारख्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या मिळत नाहीयेत। त्याच पद्धतीनं जो 80-20चा जाचक भरतीमधला विद्यार्थ्यांना रूल लावलेला आहे त्याला समान संधी दिली पाहिजे। त्याच पद्धतीनं जे पशुवैद्यकीयचं शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत त्यांना स्टायफंड सुरू केला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।